जलगांव जिले में बेमौसम बारिश से किसानों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है और इसी बीच जल आपूर्ति और स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल ने आज प्रभावित क्षेत्र का दौरा किया। इस मौके पर उन्होंने सर्जिकल स्ट्राइक पर भी अपनी प्रतिक्रिया दी। या ठिकाणी सरकारकडनं पंचनाम्यांची सुरुवात झालेली आहे आणि आता या ठिकाणी कलेक्टर महोदय असतील किंवा कृषी अधिकारी असतील, MSCBचे अधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, सगळी मंडळी आमच्याबरोबर आहे। त्यामुळे हे पंचनामे आटोपल्यानंतर निश्चितपणाने शेतकऱ्याला भरपाई मिळणार आहे। 10:30 वाजता आम्ही विमा कंपनी बरोबर सुद्धा या ठिकाणी बैठक लावलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याच्याकरता आमचे सगळे 100% प्रयत्न आहेत। त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी MSCBचे पोल पडल्यामुळे लाईट विस्कळीत झालेली आहे, पाणी व्यवस्था विस्कळीत झालेली आहे, झाडं कोलमडलेली आहे। त्याच्यामुळे चौफेर नुकसान झाल्यामुळे प्रशासन आपल्या परीने जोरात तयारी करून काम करत आहे। त्याच्यामधले काही छोट्या मोठ्या ज्या त्रुटी आहेत आताच कलेक्टरांनी सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं की कशा पद्धतीने आपलं माहिती भरायला पाहिजे, ती सुद्धा प्राथमिक माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे आणि शेतकरी सुटणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। का भारत हा या ठिकाणी योद्ध्यांचा देश आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे कार्य केलेलं आहे, जे काम केलेलं आहे, त्याच्यामुळे साहजिक प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल अशा पद्धतीचं चित्र पुऱ्या भारतीयामध्ये आहे आणि देशाने या ठिकाणी हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही आमच्यावर कोणतेही आक्रमण कराल तर आमचा देश त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो, हे आज सिद्ध झालेलं आहे। हे बघा अजून काल परवाच याची घोषणा झालेली आहे, त्यात हे सर्जिकल स्ट्राईक चालू आहे, ही वादळी वारा सुरू आहे। तर सगळ्यात प्राथमिक आता आमचा देश आणि शेतकरी हे महत्त्वाचं आहे। निवडणुका होत राहतील,